वेलकम टू आवर स्मार्ट लर्निंग चॅनल। आज आपण पाहणार आहोत क्लास 9 अल्जेब्रा यामधील चॅप्टर 5 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। ओके, या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत। चॅप्टर 5 मध्ये दोन प्रॅक्टिस सेट आहेत, प्रॅक्टिस सेट 5.1 अँड प्रॅक्टिस सेट 5.2। ते सॉल्व करण्यासाठी आपल्याला त्याचे बेसिक कन्सेप्ट माहिती असणं महत्त्वाचं आहे। सो तेच बेसिक कन्सेप्ट आपण इथे क्लिअर करूयात। सो स्टार्टिंग करूयात आपण चॅप्टर नेमपासून। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याचं मीनिंग काय आहे ते आपण पाहूयात। लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल। तर मुलांनो, याचं मीनिंग माहिती असणं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी। सो इक्वेशन म्हणजे काय? तर इक्वेशन म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड। लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड यामध्ये काही व्हॅल्यू असतात आणि त्या व्हॅल्यूमध्ये इक्वल हे साईन असतं। ओके, आता व्हेरिएबल म्हणजे काय ते पाहूया। व्हेरिएबल म्हणजे एक्स, वाय, झेड, पी, क्यू, आर असे अल्फाबेट्स असतात इक्वेशनमध्ये, त्यांना आपण व्हेरिएबल असे म्हणतो। आणि आता लिनियर म्हणजे काय? तर लिनियर म्हणजे इथे पहा 2x ही एक व्हॅल्यू आहे। सो ह्या व्हेरिएबलची पॉवर किती आहे? इथे 1 आहे। सो हे झालं लिनियर। आता इथे पहा 2xचा एक्सचा जर स्क्वेअर असेल तर ह्याची पॉवर किती झाली? व्हेरिएबलची 2 झाली। सो हे लिनियर आहे का? नाही। ज्याच्या व्हेरिएबलची पॉवर ही 1 आहे तो झाला लिनियर। ओके, तर आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचे आपण काही एक्झाम्पल पाहूयात। ओके, एक्झाम्पल पाहूयात। सो 2x प्लस 3y इज इक्वल टू 10। आता हे इक्वेशन आहे, तर याच्यामध्ये ह्या सर्व कंडिशन्स आहेत का ते पाहूया। इथे पहा, हे लिनियर आहे का? बघा, इथे जे व्हेरिएबल्स दिलेले आहेत त्यांच्या पॉवर किती आहेत? 1 आहे, 1 आहे। सो हे लिनियर आहे। हे इक्वेशन आहे का? तर आहे, कारण दोन्ही राईट हँड अँड लेफ्ट हँड साईडला ज्या व्हॅल्यू आहेत त्यांना दोघांच्यामध्ये इक्वल साईन आहे। आणि याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत का? सो आहेत, एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल्स आहेत। म्हणजे हे इक्वेशन कसलं झालं? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। आता इथे पहा, अजून एक एक्झाम्पल देते मी। 2x इज इक्वल टू 10 हे एक एक्झाम्पल आहे। तर याच्यामध्ये व्हेरिएबल आहे, एक व्हेरिएबल आहे, त्याची पॉवर 1 आहे, पण हे एकच व्हेरिएबल आहे। सो हे काय इक्वेशन झालं? लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल्स हे एक्झाम्पल झालं। ओके, अजून काही एक्झाम्पल आपण पाहूयात। 3x मायनस 2y इज इक्वल टू 12 हे पण काय झालं? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समधील एक्झाम्पल झालं। ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आहे सायमल्टेनियस इक्वेशन। ओके, आता सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय? जेव्हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचे 2 इक्वेशन एकसाथ येतात त्यांना आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो। तर ते एक्झाम्पलवरून आपण समजून घेऊयात। एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2 हे 2 इक्वेशन आहेत। हे इक्वेशन कसले आहेत? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचे इक्वेशन आहेत आणि हे दोन्ही एकसाथ आलेले आहेत, म्हणजे हे कसले झाले? सायमल्टेनियस इक्वेशन झाले। आता हे इक्वेशन कसे सॉल्व करायचे ते आपण नेक्स्ट स्टेपमध्ये पाहूयात। तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे इक्वेशन सॉल्व करण्याच्या 2 मेथड्स आहेत। त्या कोणकोणत्या मेथड्स आहेत ते आपण पाहूयात। फर्स्ट मेथड आहे इलिमिनेशन मेथड। इलिमिनेशन मेथड अँड सेकंड आहे सबस्टिट्यूशन मेथड। सबस्टिट्यूशन मेथड। आता या 2 मेथडने आपण जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे ते कसं सॉल्व करायचं ते आपण पाहूयात। त्यासाठी एक्झाम्पल घेऊयात। कुठलं एक्झाम्पल आहे? अगोदर घेतलेलंच घेऊयात। एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12 एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2 हे एक्झाम्पल आहे। सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12 एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2 हे दोन्ही मेथडने मी तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे। तर एक्झाममध्ये तुम्हाला कसा क्वेश्चन येईल? सॉल्व द इक्वेशन बाय इलिमिनेशन मेथड, किंवा असा पण येईल सॉल्व द इक्वेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड।
असा आला तर पर्टिक्युलर त्याच मेथडने तुम्हाला ते इक्वेशन सॉल्व करावं लागेल. आणि फक्त असा क्वेश्चन आला सॉल्व द इक्वेशन, तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणती तर एक मेथड यूज करून तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. इथे पहा, आपण फर्स्ट पाहूया इलिमिनेशन मेथड. इक्वेशन सॉल्व करायचं आहे, त्यासाठी ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट केलेला आहे, इक्वेशन नंबर सेकंड केलेला आहे. तर आता हे सॉल्व करण्यासाठी एक नोट सर्वात महत्त्वाची आहे, ती नोट तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ती नोट काय आहे, जर इथे सेम साईन असेल तर आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. ओके. आणि डिफरंट साईन असेल तर आपल्याला इथे प्लस करायचं आहे. हे तुम्ही नोट करून घ्यायचं आहे, हे सॉल्व करायचं आहे. तर इथे पहा, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, डिफरंट साईन आहे. सो आपण काय करणार, इथे ॲडिशन करणार. मग काय लिहिणार, ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. हे दोन इक्वेशन आपल्याला ॲड करायचे आहेत. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. आता इथे ॲडिशन करायचे आहे, प्लस प्लस प्लस. ओके. 12 प्लस 2 14. आता इथे पहा, हा प्लस वाय आहे. आता हा प्लस मायनसमध्ये काय होईल, मायनस होईल. सो हा प्लस वाय, हा मायनस वाय एकमेकांना कॅन्सल होतील आणि काय इथे होईल, आणि इथे 2x होईल. तर या इक्वेशनमध्ये एक व्हेरिएबल कॅन्सल होत असतो. ओके. 2x झाला. सो x इथे लिहिला, 2 इथे मल्टिप्लाय होतो, इकडे आल्यानंतर डिवाइड होईल. सो 2 7 40. ओके. सो 7, एक्सची व्हॅल्यू किती आली, 7 आली. एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करणार आहोत. पुट एक्स इज इक्वल टू 7 इन इक्वेशन फर्स्टमध्ये. ओके. इक्वेशन फर्स्ट काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12. आता एक्सची व्हॅल्यू इथे पुट करायची, 7 प्लस वाय इज इक्वल टू 12. सो इथं 7 प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल 7. वायची व्हॅल्यू किती आली, 5 आली. सो एक्स हे इलिमिनेशन मेथडने आपण हे इक्वेशन सॉल्व केलेलं आहे. आता सबस्टिट्यूशन मेथडने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. याला इक्वेशन फर्स्ट द्यायचं आहे, इक्वेशन सेकंड द्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे बघा, आता या दोन्ही इक्वेशनमधून एक इक्वेशन घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यावरून एका व्हेरिएबलची व्हॅल्यू फर्स्टली काढायची आहे. आता मी इक्वेशन नंबर सेकंड घेते, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. हे इक्वेशन मी घेतलेलं आहे. आता याच्यावरून आपल्याला एकाची व्हॅल्यू काढायची आहे, एका व्हेरिएबलची. सो एक्सची व्हॅल्यू काढते मी इथं, एक्स इज इक्वल टू 2. हा वाय इथे मायनस आहे, इकडे गेल्यानंतर प्लस होईल. सो एक्सची व्हॅल्यू काढली मी. आता ही एक्सची व्हॅल्यूला आपण इक्वेशन थर्ड देऊयात. सो हे एक्सची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करायची आहे. पुट एक्स इज इक्वल टू 2 प्लस वाय इन इक्वेशन फर्स्ट. आता ज्या इक्वेशनमध्ये आपण चेंज केलेलं आहे त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू नाही टाकायची, तर दुसऱ्या इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू टाकायची. आता आपण 2मध्ये चेंज केलेलं आहे. सो 2मध्ये आपण एक्सची व्हॅल्यू टाकायची नाही, इक्वेशन फर्स्टमध्ये टाकणार आहोत. सो पुट एक्स इज इक्वल टू 2 प्लस वाय इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12. सो आता इथे एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे आपल्याला. सो एक्सची व्हॅल्यू काय आहे, 2 प्लस वाय आणि ही प्लस वाय इज इक्वल टू 12. इथे किती झाले, 2 प्लस किती झाले, 2y झाले इज इक्वल टू 12. आता हे 2 इकडे मायनस होईल, 2y येईल इथे. सो इथे किती होईल, 10 होईल. आणि हे इथे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. सो y इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 2. सो 2 5 जा 10. सो वायची व्हॅल्यू किती आली, 5 आली. आता ही वायची व्हॅल्यू इक्वेशन थर्डमध्ये आपल्याला पुट करायची आहे. सो पुट y इज इक्वल टू 5 इन इक्वेशन थर्ड. इक्वेशन थर्ड काय आहे, x इज इक्वल टू 2 प्लस वाय. सो वायची व्हॅल्यू काय आहे, y किती आलेला आहे आपला, 5 आलेला आहे. ओके. सो एक्सची व्हॅल्यू किती येईल, x इज इक्वल टू 5 प्लस 2 7.
सो x इज इक्वल टू 7 अँड y इज इक्वल टू 5. एकच इक्वेशन आपण दोन्ही पद्धतीने सॉल्व करून घेतलेलं आहे, तर त्या x आणि yची व्हॅल्यू सेमच आलेली आहे, पण ह्याची सॉल्व करण्याची मेथड वेगवेगळी आहे. ओके, सो एक्झामला जी मेथड तुम्हाला विचारतील त्या मेथडने तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे जनरल फॉर्म. आता हा जनरल फॉर्म काय आहे? हा जनरल फॉर्म तुम्हाला MCQमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. ओके, सो इथे पहा, AX प्लस BY प्लस C इज इक्वल टू 0. आता तुम्ही म्हणाल हे इक्वेशन लिनियर इक्वेशन विथ 2 व्हेरिएबल्स आहे का? तर आहे. तर ते कसं मी तुम्हाला सांगते. इथे पहा, आपण काय व्हॅल्यू घेतली होती? फर्स्ट इक्वेशन काय घेतलं होतं? x प्लस वाय इज इक्वल टू 12. आता हेच इक्वेशन मी असं लिहिलं, x प्लस वाय हा 12 मायनस केला इज इक्वल टू 0. तर हे झालं ना इक्वेशन, या इक्वेशनसारखं. इथे व्हॅरिएबल्स आहेत आणि C हा काय असतो? कॉन्स्टंट असतो. वेअर C इज इक्वल टू कॉन्स्टंट असतो. C हा कॉन्स्टंट असतो, म्हणजे कुठलीही व्हॅल्यू असते. सर्वात अगोदर आपण काय पाहिलं की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे काय, त्याचं मिनिंग पाहिलं. नेक्स्ट त्याचं एक्झाम्पल पाहिलं. नेक्स्ट पॉईंट पाहिला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय. इक्वेशन सॉल्व करण्याच्या 2 मेथड पाहिल्या, इलिमिनेशन अँड सबस्टिट्यूशन मेथड पाहिल्या, आणि थर्ड पॉईंट आपण पाहिला जनरल फॉर्म. ओके, सो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 अँड 5.2 सॉल्व करणार आहोत. ओके, आय होप तुम्हाला हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. असेच एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट लर्निंग चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड.